ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत. जसं अर्जुनला कळालं की प्रिया तन्वी नाही, तसा अर्जुन तन्वीवर भडकला. हे कसं जाणून घेऊ या व्हिडिओमध्ये. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सुरुवातीला आपल्याला दाखवले सायली आणि अर्जुन खूप मस्त डान्स करतात. बसलेले सर्व त्यांचा डान्स पाहून टाळ्या वाजवतात. तेव्हा कल्पना म्हणते, पूर्ण आई मी जरा कल्पनाला बघून येते, असं म्हणून ती तिथून निघून जाते. दुसरीकडे प्रिया हळूच ब्लड बॉक्स जवळ जाते. त्यातून ब्लडचं पॅकेट काढते. त्यावर लेबल असते. प्रिया ती लेबल काढून टाकते. दुसरीकडे सायली आणि अर्जुन प्रियाला हळूच पाहत असतात. त्यावेळी अर्जुन म्हणतो, लेबल काढून काहीच होणार नाही, कारण सगळी इन्फॉर्मेशन डिजिटली स्टोअर असते. पण अर्जुनने प्रियाचं रक्तगट हॉस्पिटलमध्ये चेक करण्यासाठी आधीच पाठवलेलं असतं. सायली म्हणते, आपल्याला तासाभरात तिचं रक्तगट कळेलच. दुसरीकडे कल्पना अस्मिता जवळ पोहोचते. तिला म्हणते, अस्मिता तू अगं काहीच खाल्लं नाहीये. अस्मिता म्हणते, मम्मा मला आता काहीच जात नाहीये. इतके महिने कसे गेले काहीच कळालंच नाही, पण शेवटचे काही महिने खूपच अस्वस्थ होते. अस्मिता म्हणते, हो असंच होतं असतं, तू आता झोप, मी येते, असं म्हणून ती तिथून निघून जाते. दुसरीकडे सायली आणि अर्जुन डान्स करून खूप दमलेले असतात. अर्जुन येतो आणि खुर्चीवर बसतो. सायली म्हणते, तुम्ही जावा, अंघोळ करून घ्या, नाहीतर 3 दिवस हा रंग निघणारच नाही, असं म्हणून जातच असते. तेवढ्यात अर्जुन सायलीचा हात पकडतो आणि तिला समोर बसवतो. तेव्हा अर्जुन प्रेमाने सायलीला म्हणतो, कसं आहे ना, अशी रंगलेली बायको मला मात्र एका वर्षानंतर बघायला मिळेल. तेव्हा सायली खूप लाजते. अर्जुन तिच्या गालावरून हात फिरवत असतो. तेवढ्यात त्याला मोबाईलवर एक नोटिफिकेशन येते. तो फोन उघडून बघतो. त्यामध्ये प्रियाचं ब्लड ग्रुप आलेलं असतं. अर्जुन सायलीला फोन दाखवतो. तेव्हा सायली म्हणते, तन्वीचा ब्लड ग्रुप AB पॉझिटिव्ह आहे. त्यावेळी सायली म्हणते, पण प्रतिमा आत्याचं आणि तन्वीचं ब्लड ग्रुप O निगेटिव्ह होतं. तेव्हा सायली अर्जुनला म्हणते, म्हणजे प्रिया तन्वी नाहीये आणि रविराज काकांची आणि प्रतिमा आत्यांची जी मुलगी अपघातामध्ये हरवली होती, ती मुलगी आणि आता परत आलेली मुलगी ह्या दोन्ही वेगवेगळ्या आहेत. दुसरीकडे कल्पना पूर्ण आजीला म्हणते, आज माझी कंबर आणि पाय गेले, तरी मी अर्जुन आणि चैतन्यला आधीच सांगितलेलं की मी आज जागेवरून उठणार नाही, पण शेवटी त्यांच्या दोघांच्या अंगात असं काही संचारलेलं, शेवटी मला उठून नेलंच. पूर्णाजी म्हणते, अगं तुझी कंबर गेली आणि माझं बसून बसून पाय गेले, पण दुलवडीच्या सणाला असंच असतं. अशा त्यांच्या गप्पा गोष्टी चालू असतात. तेवढ्यात प्रिया तिथे येते आणि म्हणते, आई बाबा तुमचे पाय दुखतात ना, म्हणून गरम पाण्यात मीठ घालून आणलंय, यात पाय ठेवून बसा म्हणजे बरं वाटेल. आई तुझ्यासाठी पण आणते या, यात पाय बुडून बसा, थकवा असा जातो की बघाच. तेव्हा अशी म्हणतो, वा तन्वी, माझ्या तर हे डोक्यात सुद्धा आलं नाही, पण तुझ्या या घरगुती उपायांचा नक्की काही ना काहीतरी फायदा होईल. तेव्हा कल्पना म्हणते, आम्हाला गरम पाण्यात पाय नाही ठेवायचे. अश्विन म्हणतो, मम्मा प्लीज, तुझी सून तुझ्यासाठी काहीतरी मनापासून करण्याचा प्रयत्न करते, नाही नको म्हणू, आणि तुमच्या मनाभोवती ह्या भिंती बांधून घेतल्यात ना, प्लीज आता त्या खरंच पाडा. त्यावेळी प्रिया म्हणते, अश्विन प्लीज चिडू नको. प्रिया म्हणते, आई असं समज की हे गरम पाणी मी नाही तर सायलीने आणलंय, आता तरी ठेवाल ना त्यात पाय. पूर्णाजी तुझ्यासाठी पण आणलंय, आत्ताच आणते. तेव्हा पूर्णाजी हळूच म्हणते, हिच्यावर कोणी जादूटोणा तर नाही ना केला. तेव्हा अश्विन त्यांना विनंती करू लागतो. तेव्हा कुठे सगळेजण त्यामध्ये पाय ठेवतात. त्यावेळी विमल तिथे येते आणि म्हणते, वहिनी मी तुमच्यासाठी कॉफी बनवते. त्यावेळी प्रिया म्हणते, विमल थांब, ऑलरेडी मी सगळ्यांसाठी कॉफी केलीये, आत्ताच आणते. तेवढ्या सायली अर्जुन तिथे येतात आणि म्हणतात, आम्ही जरा बाहेर जाऊन येतो. पूर्णाजी म्हणते, अरे आता कुठे निघालात, थकला नाहीत का? त्यावेळी अर्जुन म्हणतो, आम्ही अजून म्हातारे नाही आहोत आणि माझ्या बायकोला मी लॉंग ड्राईव्हला घेऊन चाललोय. प्रतापराव म्हणतो, जा बाबा जा, नाहीतर आम्हाला इथेच रोमांस बघावं लागेल. पण त्यावेळी प्रिया विचार करते की हे खरंच लॉंग ड्राईव्हला चालली की दुसरं काही कारण आहे. त्यानंतर प्रिया त्या सर्वांना कॉफी देते. दुसरीकडे अर्जुन आणि सायली डॉक्टरांकडे पोहोचलेले असतात. त्यावेळी डॉक्टर म्हणतात, हे मेडिकली शक्यच नाहीये. अर्जुन म्हणतो, काय शक्य नाहीये, प्लीज नीट एक्सप्लेन करा. डॉक्टर म्हणतो, तुम्ही मला हे 3 ब्लड रिपोर्ट दिले आहेत, त्यात आईचा ब्लड ग्रुप हा O निगेटिव्ह आहे, वडिलांचा ब्लड ग्रुप हा A आहे, मग मुलीचा ब्लड ग्रुप AB पॉझिटिव्ह होऊ शकत नाही. हे ऐकून सायली आणि अर्जुन शॉकच होतात. त्यावेळी डॉक्टर म्हणतात, मुलीचं ब्लड ग्रुप O किंवा A असू शकतं, पण AB कधीच नाही. इकडे सायली आणि अर्जुन घराबाहेर येतात. त्यावेळी अर्जुन खूप चिडलेला असतो. तो म्हणतो, खोटी तन्वी म्हणून ती आपल्या घरात घुसली, माझ्या भावाशी तिने प्रेमाचं नाटक केलं, सगळ्यांशी इमोशनशी खेळलीस. सायलीला म्हणतो, चल घरी चल, आत्ताच त्या तन्वीला घराबाहेर काढतो, असं म्हणून ते घरी निघतात. इकडे अर्जुन घरी पोहोचतो. रागात तन्वी जवळ जातो. तिला म्हणतो, ही तन्वी. तेवढ्या सायली मध्येच बोलते की ही तन्वी काही स्वयंपाक करत नाही, हिचं हे सगळं नाटक आहे, ते सगळं खोटं आहे, असं म्हणते. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार सायलीने असं मधीच अर्जुनला का थांबवलं, काय कारण होतं, तर ते जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर अपडेट मिळेल. त्यासाठी धन्यवाद.